केलेलाच आहे आणि समोर मी बघतोय तर मी पण शाळेत असताना पुढे बसताना पुढे भाषण चालू असेल तर काय भावना असतात ते मला माहिती आहे. व्यासपीठावर आदरणीय सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व विश्वस्त व समोर बसलेले सर्व पालक व विद्यार्थी मित्रांनो, त्या शाळेत मी शिकलो, त्या शाळेत माझं बालपण गेलं, क्रीडा सांस्कृतिक त्या क्षेत्रात मी पुढे होतो. तेच आज हे बघताना बक्षीस वितरण करताना तो एक आनंद मला मिळत होता की त्या जागी आता ही मुलं आली आहे, ही पुढे पुढे भविष्य आपल्या महाराष्ट्राचं होतील, देशाचं होतील व पुढे पुढे जसं आपण प्रगती कराल, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या परिवाराचं नाव, त्या शाळेचं नाव, त्या परिसराचं नाव आपण उज्ज्वल करा, यात मला कुठली शंका नाही. व सदैव त्या शाळेबद्दल मला आस्था आहे, कारण मी इथे सर दुसरी ह्या इयत्तेत मी इथे आलो, दुसरी ते 10वी इथे मी पूर्ण शिक्षण घेतलं. कितीही केलं तरी ह्या त्या वेळेला हे विसरता येणार नाही आणि विसरणं हे पण चुकीचं राहील, कारण ह्यामुळे मी घडलो होते. सदैव या शाळेबद्दल जेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यकता वाटेल की इथं प्रशांची गरज आहे तर मी सदैव तुमच्या बरोबर उपस्थित राहील. तिथे कोणतीही कारण नसेल का कुठलं दुसरं काय विषय नसेल, पण या शाळेच्या प्रगतीसाठी आणि ह्या शाळेसाठी मी सदैव तत्पर असेल. आता नगरसेवक म्हणून मी 15 तारखेला निवडणूक झाली, 16 तारखेला नगरसेवक म्हणून निवडून आलो. सर्व ठिकाणी खूप जोरात सत्कार झाले, पण ह्या आजचा जो सत्कार झाला आहे ह्याचा आनंद हा अगणित आहे, असा दुसरा सत्कार कुठे होऊ शकत नाही. सदैव असं प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा. जी भावना लोकांची माझ्याबद्दल आहे की हा काम करणारा व्यक्ती आहे, सर्वसामान्यांना हा वरती आला आहे, ह्याला आपली जाणीव आहे की याला कधी मी तडा जाऊन देणार नाही, सदैव आपल्या सोबत राहील. व एक सामान्य कुटुंबातला मी व्यक्ती म्हणून आज नगरसेवक झालो तरी ते दिवस मी कधी विसरणार नाही, कारण मला सामान्य माणसाची सर्व प्रश्न माहिती, सर्व लोकांमध्ये जे विषय असतात, जे आपल्या लोकमान्यासाठी गरजेचे असतात, ह्या लोकमान्य नगर विभागासाठी तिथे मला काय काय चांगलं करता येईल ते मी करण्याचा जरूर प्रयत्न करीन व सदैव आपल्यामध्ये राहील व आपल्याबरोबर या शाळेचाही विद्यार्थी म्हणून आपल्या सोबत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.